झालं सर. ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, माणसाजवळ काय पाहिजे? सद्विद्या. आता सद्विद्येचे लक्षण आहे का? जो आत्मसात करील तो उत्तम पुरुष म्हणून ओळखला जातो. तो कसा असतो? तर भाविक, सात्विक, प्रेमळ, क्षमाशील, संपूर्ण असा असतो. सुंदर, चतुर, पुतळा, उत्तम असूनही सूर, तरी विवेकी, श्रीमंत व तरुण असून नियमितपणे वागणारा असतो. पराभिमानी, मितहारी. कसा पाहिजे? मितहारी. आज ते अति खादाड माणूस आहे ना, तो चांगला नाही. हार कसा पाहिजे? मोजका. धार्मिक, व्यवहार चतुर, प्रिय बोलणारा, न्यायनीतीने उद्योग करणारा, सतत कोणाची वादिवाद न करणारा, दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेणारा. आज समाजामध्ये आहे ना, दुसऱ्याचं कोणी ऐकूनच घ्यायला तयार नाही. मी म्हणतोय तेच खरं. म्हणून ऐकावे जनाचे, करावे मनाचे. पुरुष जरी सिद्ध नित्य साधने सोडत नाही, परसी, परधन, उदासीन असतो, त्याचे बोलणे मोजका असतं. आज बोलणं कसं असावी? मोजका असावी. असंही दुसऱ्याला मुळीच न दुखवता कार्य करून घ्यावे. सद्विद्येचे लक्षण आहेत. उगाच असावी. जे गुण असते त्याला काही उपाय नाही. माणसाकडे काही दुर्गुण असतात, ते दुर्गुण बाजूला करायचे आणि आपल्याकडून काय घ्यायचे? सद्गुण घ्यायचे. आत्मसात करण्याचे तत्पर असले पाहिजे. अशी सद्विद्या सर्वांना मिळावी, परंतु विरक्ती पुरुषाला मात्र ती अति आवश्यक असते. तर सद्विद्या ही माणसाकडे जर असली तर त्याच्याकडून काय होतो? जीवन. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये मुलांना जसं आपण शाळेमध्ये शिक्षण देतो, तसा हा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये वागणुकीला जो विचार दिला जातो तो हा दासबोध. आज मुलं कसं वागायचं, प्रपंच कसा करायचा, समाजात कसं वागायचं आणि साध्या सोप्या भाषेमध्ये समर्थाने हा दासबोध दिला नाही. आज जीवनामध्ये याची अत्यंत गरज आहे. म्हणून प्रत्येकानं हा जो दासबोध आहे, दासबोध स्वतः वाचा आणि कसं वागायचं, कसं जगायचं जीवनामध्ये. जर ह्या नियमानं जर माणूस वागला तर त्याच्या जीवनाचं कल्याण होईल आणि समाजामध्ये त्याची सत्कीर्ती होईल. आणि आपण म्हणतो, सुखाला गे जरी कळसी तळमळ, तरी पंढरीची जाय एक वेळ. आणि मग सुख जर पाहिजे असेल तर हे जे विचार घेऊन आपणही घ्यायचे, आपल्या कुटुंबात द्यायचे आणि माणसाला चांगल्या प्रकारे जीवन जगता येईल आणि दुःख ऑटोमॅटिक कमी होईल. आपण दुःखाचे प्रकार अनेक आहेत. आपण काय बोलतो, कसं वागतो आणि याचे नियम नसल्यामुळं अनेक संकटं येतात. त्याचं नाव दुःख. म्हणून दासबोध ग्रंथ जर आपण घेतला तर या दासबोध ग्रंथामधून आपल्या जीवनामध्ये 50% दुःख कमी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा जो विचार आहे दासबोधाचा, हा प्रत्येक माणसाने स्वतः घ्या आणि आपल्या मुलाबाळांना त्याचं वळण लावा. जय भैरवनाथ महाराज की जय.